तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं बॅनर एडिटिंग करायला शिकणार आहोत। तर अशा प्रकारचं बॅनर आपण एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि ह्याची PLP फाईल बी मी दिलेली आहे मित्रांनो। तर PLP फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही PLP फाईल डाउनलोड करायची आहे। PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला ओपन करायचं आहे फाईल मॅनेजरवरती गेल्यानंतर आता आपल्याला डाउनलोडवरती जाऊन बघायचं आहे आपली फाईल कोणती आहे। तर ती फाईल आपल्याला त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। तर त्या फाईलवरती आपल्या क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे माझ्या फाईलीवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक पासवर्ड दिलेला आहे, इथे टाकायचा आहे। तर पासवर्ड तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे पासवर्ड भेटणार आहे। तर हे आपल्याला पासवर्ड आपल्या अशा प्रकारचा इथे एंटर करून घ्यायचा आहे। तर एंटर केल्यानंतर आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट होणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पिक्सेल ॲपमध्ये जायचं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे पिक्सेल ॲप आहे ते ओपन करायचं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ओपन डॉट झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता आपल्याला PLP वरती क्लिक करायचं आहे। PLP वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे जो आपली PLP फाईल आहे ते सिलेक्ट करून इथे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली जी PLP फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे। तर बघू शकता आपली PLP फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे। इथून तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपली PLP फाईल आहे। तर आता इथे शेअरवरती क्लिक करून आपले इथे सेव्ह टू गॅलरी नावाचं ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता हे बॅनर। आणि तुम्ही काय आपलं इथे नाव शुभेच्छिक नाव टाकू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही PLP फाईल ओपन करू शकता। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।